वाशिमच्या मालेगावातील राजुरा गावात एका बोरवेलमधून चक्क गरम पाणी येत आहे। 14 वर्षांपूर्वी खोदलेल्या बोरवेलमधून गेल्या 20 ते 25 दिवसांपासून हे गरम पाणी येत आहे। पाणी नेमकं गरम का झालं याचं कारण अद्याप समजू शकलं नाहीये। पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। तपासणी अहवालानंतरच नेमकं कारण स्पष्ट होईल। हे दृश्य आहे वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील राजुरा गावातील शिवनाथ गोरे यांच्या घराचं। घरातील या बोरवेलमधून सध्या चक्क गरम पाणी बाहेर पडतंय। तब्बल 12 वर्षांपूर्वी गोरे यांनी घरगुती वापरासाठी बोरवेल घेतली होती। गेली अनेक वर्ष याच बोरवेलमधून सुरळीत पाणी मिळत होतं। दैनंदिन वापरासोबतच पिण्यासाठीही याच पाण्याचा वापर केला जात होता। मात्र गेल्या महिनाभरापासून अचानक पाण्याच्या तापमानामध्ये बदल जाणवू लागला आणि बोरवेलमधून चक्क गरम पाणी येऊ लागले। ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली आणि राजुरा तसंच परिसरातील नागरिकांनी गोरे यांच्या घरी गर्दी केली। 12 वर्ष याच बोरवेलमधून थंड पाणी मिळत होतं, मग अचानक पाणी गरम कसं झालं? हा प्रश्न आता केवळ गोरे कुटुंबालाच नाही तर संपूर्ण गावाला पडलेला आहे। आम्ही 2012 साली बोर घेतला होता 350 फूट। तर आतापर्यंत म्हणजे मागच्या वर्षीपासून चांगले आलेले पाणी, पण 1 महिना झाले बोरला खूप गरम पाणी येत राहिलं। तर परिसरातलं बी आश्चर्य वाटून राहिलं की बोरला का गरम पाणी येऊन राहिलं। तर आम्ही आरोग्य विभागाला कळवलं, त्याने सॅम्पल नेलं, पण आणखीन काही रिपोर्ट आलेला नाही। आल्याच्या नंतर कळू, आणि आम्ही सध्या बी वापरत नाही पाणी, काय मिळ काय आणखीन कळालं नाही। विशेष म्हणजे हे पाणी अंघोळीसाठी वापरता येईल इतपत गरम असल्याचं सांगितलं जातंय। पाणी गरम झालं म्हणून त्याचा वापर करणं योग्य आहे का? यामागचं कारण काय? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे पाणी सुरक्षित आहे का? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी घटनेची माहिती आरोग्य विभागाला देण्यात आली। आरोग्य विभागाच्या तपासणीमध्ये हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचं समोर आलेलं आहे। मात्र पाणी गरम होण्याचं नेमकं कारण काय हे अद्याप कळू शकलं नाहीये। त्यांच्या पाण्याचे नमुने घेऊन हे आपण जिल्ह्याला पाठवले। जिल्ह्याला पाठवून जिल्ह्यावरून आपल्याला रिपोर्ट प्राप्त झालेला आहे। तर यामध्ये क्लोरीन आणि कॅल्शियम कार्बोनेट या दोन्ही घटकांचे प्रमाण वाढून आलेले आहे। त्यामुळे आपण त्यांच्या जे जागा मालक आहेत श्री शिवनाथजी गोरे यांना आपण तात्काळ सूचना देण्यात आल्या की बुवा हे पाणी पिण्यास अयोग्य आहे व तसेच त्यांचा वापर करू नये। दरम्यान या घटनेनंतर राजुरा गावात चर्चांना उधाण आले। भूगर्भातील तापमानामध्ये बदल झालाय का? जमिनीखालील पाण्याच्या प्रवाहामध्ये काही बदल झाला का? की पाण्यातील रासायनिक घटकांमुळे हा प्रकार घडतोय? असे अनेक प्रश्न गावकऱ्यांना पडले। राजुरातील या अनोख्या घटनेचं गूढ आता नागपूरच्या अहवालामधून उलगडणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। गणेश मोहोळ, झी 24 तास, वाशिम।